नमस्कार मित्रांनो, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बेबी शंकरदे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा व्याख्यानाच्या माध्यमातून गेली दशकभर प्रचार करत असताना अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आतापर्यंत अनेक भाग प्रकाशित केले. या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आपण समजून घेतल्या आणि या सगळ्यासाठी आपण उदंड प्रतिसाद दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्राचा वेध घेत असताना आज आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या सुरुवातीचा कालखंड समजून घेणार आहे. मुळात अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला तो कालखंड म्हणजे 1725 चा, म्हणजे पेशवाईशी समकालीन असणारा तो कालखंड होता. अहमदनगर जिल्हा जो काल परवापर्यंतचा अहमदनगर जिल्हा आणि आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मानं पावन झाला म्हणून अहिल्यानगर म्हणून ज्याचं नामकरण करण्यात आलं, तो अहमदनगर जिल्हा पूर्वी अहमदनगर जिल्ह्यामधील जो चोंडी गाव होतं ते चोंडी गाव बीड जिल्ह्यामध्ये येत होतं. त्या बीड जिल्ह्यामधील म्हणजे काल परवापर्यंतच्या अहमदनगर जिल्ह्यामधील म्हणजे आजच्या अहिल्यानगर मधील चोंडी गावामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. वडील मानकोजी शिंदे पाटील आणि आई सुशीलामाई शिंदे. हे गावचं पाटील घराणं होतं. तसं पाहिलं तर त्यावेळची गावं म्हणजे छोटी खानी वस्तीसारखीच. त्यावेळची गावं म्हणजे लहान लहान गावं असायची. तशीच अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामधील चोंडी हे छोटंसं गाव होतं. सीना नदीची छोटीशी एक नदी आहे. त्या छोट्या नदीच्या किनारी ते चोंडी नावाचं गाव वसलेलं आहे. बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्हीच्या मधोमध असणारे हे चोंडी गाव आहे, जामखेड पासून अवघ्या काही अंतरावरती. मित्रांनो, या चोंडी गावामध्ये छोटंसं गाव आहे. त्या गावामधला गावगाडा सुरळीतपणे चालू आहे. त्या गावगाड्याचा पाटील म्हणजे शिंदे पाटील, अर्थात अहिल्यादेवी होळकर यांचे आई आणि वडील मानकोजी शिंदे पाटील आणि सुशीलामाई शिंदे. हे पाटील घराणं गावचं जे छोटंखाने गाव आहे त्या गावात यात्रा उत्सव साजरा करणं, ते गाव सुरक्षित कसं राहील याची काळजी घेणं, गावातील काही महत्वाचे निर्णय घेणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असायचं. आणि गावातील लोकांची घरी उठ बस असायची. गावातील लोक घरी येत असायची. गावातील राजकारण, एकंदरीत सर्व तालुक्यातील राजकारण किंवा तिथल्या परिस्थितीबाबतचं राजकारण याची चर्चा घरामध्ये चालत असायची. सुशीलामाई आणि मानकोजी शिंदे पाटील या सर्वांवरती निर्णय देत असायचे. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे, याच घटनाक्रमामध्ये आणखी एक घटनाक्रम घडला. तो म्हणजे 31 मे 1725 चा तो दिवस, ज्या दिवशी सुशीलामाईंच्या पोटी, सुशीलामाईंच्या कुशीमध्ये आणि सीना नदीच्या मोशीमध्ये एक कन्यारत्न जन्माला आलं. त्या कन्यारत्नाचं नाव म्हणजे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी या देशामध्ये 29 वर्ष आदर्श आणि तत्वशील राज्यकारभार केला. त्याच अहिल्यादेवी होळकर. लहान अहिल्या जन्माला आली 31 मे 1725 ला. जन्मानंतर ती लहान मुलगी घरामध्ये ज्यावेळेस वडिलांकडे पाहते, आईकडे पाहते, गावातले तंटे बकेटे सोडवणं, गावातील काही महत्वाचे निर्णय घेणं, या सर्व निर्णय प्रक्रियेकडे ती आवर्जून पाहत असायची. आणि पर्यायानं घरातील वातावरण तसं असल्यामुळं अहिल्याच्या मनामध्ये लहानपणापासूनच राजकारणाबाबतची माहिती मिळणं, त्याचबरोबर अहिल्यादेवींना त्याबाबत उत्सुकता निर्माण होणं, अहिल्यादेवींचा जो विचार आहे तो चाणाक्ष बनणं, अहिल्यादेवींची जी विचारशक्ती आहे ती प्रगल्भ बनणं, हे सगळ्या गोष्टी हळूहळू होत गेल्या. मित्रांनो, हे सगळं होत असताना लहान असणारी अहिल्या 8-9 झाली, म्हणजे 8-9 वर्षाची झाली. त्यावेळेसच साधारणतः पेशवाईतील तो धामधुमीचा काळ होता. अनेक ठिकाणी मराठी साम्राज्य वाढवण्याचं काम चाललेलं होतं. शिवशाही संपलेली होती आणि पेशव्यांच्या हातामध्ये मराठीशाही होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठी साम्राज्यामधील एक सरदार ज्याचं नाव मल्हारराव होळकर यांनी हेच मराठी साम्राज्य उत्तरेकडे नेण्याचं काम केलं होतं. तोच कालखंड होता ज्यावेळेस मल्हारराव होळकरांनी माळवा प्रांत दया बहादूरला पराभूत करून विजयी मिळवलेला होता. आणि नुकताच तो धामधुमीचा काळ होता. त्याच कालखंडामध्ये थोरले बाजीराव आणि मल्हारराव होळकर हे पुण्याच्या दिशेने येत होते. आणि येत असताना त्या चौंडी गावाच्या सीना नदीकाठी सर्व फौज थांबलेली होती. आणि त्याच वेळेस असं घडलं की अहिल्यादेवी होळकर यांचा मल्हारराव होळकर यांच्याशी कशी भेट झाली याचे अनेक प्रसंग आपल्याला ऐकिवात आहेत किंवा ते लोकांपर्यंत सांगितले जातात. कारण तो आजकाल अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनचरित्राचा भाग झालेला नाही. एक सामान्य घरातील एक कन्या, एक सामान्य घरातील मुलगी, सामान्य घरातील पाटलाची मुलगी
भल्या मोठ्या राजकारणातील मातब्बर अशा होळकर घराण्याची राणी कशी झाली हा सगळ्यांसाठी उत्सुकतेचा प्रश्न होता. आणि म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचं लग्न कसं जमलं हा जनमानसातील चर्चेचा विषय होता. अहिल्यादेवी होळकर या एवढ्या मोठ्या राजघराण्याच्या महाराणी कशा काय झाल्या हा जनमानसातील कथांचाच विषय बनलेला होता. अगदीच लोकांमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एखादी कथा सांगून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितली जावी अशा पद्धतीची ती कथा झाली. कारण तो एक चमत्कार वाटत होता लोकांना. कारण अहिल्यानगर मधील चोंडी गाव हे एक छोटंसं गाव, तिथले ते छोटेशा गावातील पाटील आणि त्या पाटलांच्या घरामधली ही पोरगी मराठी साम्राज्यामधील मातब्बर सेनानी मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव होळकरांची पत्नी झाली ही गोष्ट लोकांसाठी खूप मोठी होती, अप्रूप होती. त्याच्या अनेक कथा रंगवल्या जातात. त्यातील काही कथा लोकांच्या मुखोद्गत आहेत, काही कथा इतिहासकारांनी अभ्यासातून काढलेल्या आहेत, तर काही कथा ह्या तार्किक दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. त्यातल्या काही कथा मी तुमच्या पुढे मांडणार आहे. अहिल्यादेवी होळकर ह्या सीना नदी काठी त्या वाळूमध्ये शिवलिंग बनवत होत्या अशी एक कथा आहे. आणि ती शिवलिंग बनवत असताना त्या पेशव्यांच्या फौजेमधला, त्या मल्हारराव होळकरांच्या फौजेमधला एक घोडा उधळला आणि उधळलेला घोडा त्या नदीच्या किनाऱ्यानं त्या भरधाव वेगानं धावायला लागला. धावणारा घोडा आणि ह्या धावणाऱ्या घोड्याच्या वेगापुढं कुणी आडवं जायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये अहिल्या आणि तिच्या काही मैत्रिणी नदीकाठी खेळत होत्या. घोडा सुसाट वेगानं आलाय, अंगावरती येऊ शकत होता, घोडा प्रचंड वेगाने आलाय हे लक्षात आल्यानंतर अहिल्या देवींच्या सर्व मैत्रिणींनी तिथून पळ काढला. मात्र अहिल्या घरातच धाडस, घरातच शौर्य, घरातच चतुर चाणाक्षपणा हा मनामध्ये बिंबवलेला होता. घरातच काही संस्कार बिंबवलेले होते. आणि म्हणून अहिल्याने त्या घोड्याला घाबरल्या नाहीत, तर त्या घोड्याला न घाबरता तिथं जे शिवलिंग बनवलं होतं तर त्याचं रक्षण करण्याचं काम केलं. आणि घोडा बाजूने निघून गेला हे पाहिल्यानंतर ते काही सेनापती आणि थोरले बाजीराव हे सगळे लोक धावत आली की नदीकाठी काही पोरी खेळत आहेत आणि घोडा भरधाव वेगानं धावत गेला तर काही अघटित तर घडलं नाही ना म्हणून पाहायला हे सगळे सेनानी आले. पाहिलं तर ही पोरगी घोड्याला न घाबरता त्या ठिकाणी त्या शिवलिंगाचं रक्षण करते असं दाखवलं. मित्रांनो, त्यावेळेस त्या सेनानींनी घोडेस्वारांनी विचारलं की ए पोरी, कोण तू, कुठली, कोणाची मुलगी तू, तुला कळत नाही का? घोडा भरधाव वेगाने आलाय, घोडी अंगावरती आली असती काय केलं असतं? अशा प्रसंगी तू पळून जायला पाहिजे होतं, मात्र तू तिथं काय करतेस? त्यावेळेस अहिल्याने सांगितलं, आम्ही आणि माझ्या मैत्रिणींनी हे शिवलिंग बनवलंय आणि माझ्या घरच्यांनी मला असे संस्कार केलेले आहेत की जे आपण बनवतो, घडवतो, तयार करतो ते प्राणपणाने त्याचं रक्षण केलं पाहिजे, राखलं पाहिजे ते. हे ऐकल्याबरोबर एवढीशी मुलगी, 8-9 वर्षाची मुलगी एवढ्या मोठ्या माणसांसारखं कसं काय बोलू शकते हा प्रश्न त्यांना पडला. आणि मग त्यांनी विचारलं, कोणाची पोर तू? तिने सांगितलं, मी मानकोजी पाटलाची पोर. आणि मग त्यांनी मानकोजी पाटलांशी बोलणी केली आणि मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याबाबत अहिल्यादेवी होळकर यांना मागणी केली. मित्रांनो, एका साधारण पाटलाच्या घरातील मुलगी एका होळकर साम्राज्याची महाराणी घडली याची ही एक कथा. दुसरी कथा अशी सांगितली जाते की घोडं उधाळल्यानंतर ते शेतामध्ये गेलं आणि शेतामध्ये घोड्यात आल्यानंतर ती लहानगी 8-9 वर्षाची मुलगी चाबूक घेऊन त्या घोड्यांना पिटाळून लावते. आणि ही घटना पाहिल्यानंतर ते सर्व घोडेस्वार ते मुलीची चौकशी करतात अशी एक घटना सांगितली जाते. आणि तिसरी 31 मे म्हणजे थोडक्यात हा उन्हाळ्याचा कालखंड आहे आणि या 31 मेच्या उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये भर उन्हामध्ये हे घोडेस्वार आलेले आहेत आणि त्यांनी अहिल्याला पाणी मागितलंय. त्यावेळेस अहिल्या म्हणते, पाणीच काय, तर आमच्या गावामध्ये आलेला माणूस फक्त पाणी नाही तर आल्याबरोबर 2 घास जेवून जातो, तुम्ही या आणि 2 घास जेवून जा. खरं तर अहिल्यादेवींच्या घरामध्ये असे संस्कार असल्यामुळे या कथेलाही तसा आधार आहे. आणि मग अहिल्याचे ही सर्व गुण पाहिल्यानंतर अहिल्यादेवींना स्वतःची सून म्हणून करून घेण्यासाठी मल्हारराव तयार झाले. अशा पद्धतीची ही एक तिसरी कथा सांगितली जाते. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या जन्माची कथा तेवढी रंजक आहे किंवा तशा पद्धतीच्या कथा लोकांमध्ये रूढ आहेत. याचं कारण असं की खरंच हा लोकांना चमत्कार वाटत होता की होळकर साम्राज्य म्हणजे त्यावेळेचं कोट्यावधीचं म्हणजे आताचं अब्जाधीश कुटुंब, या अब्जाधीश राजघराण्यामध्ये अहिल्यादेवी होळकर जाणं ही न भूतो न भविष्यती अशीच घटना घडलेली होती. आणि म्हणून अहिल्यादेवी होळकर यांच्या विवाहाची ही कहाणी सांगितली जाते. अहिल्यादेवींचा विवाह पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये
आता पेशव्यांचे विश्वासू सहकारी म्हणजे मल्हारराव होळकर होते, त्यामुळं मल्हारराव होळकरांच्या पुत्राचा विवाह म्हटल्यानंतर त्यांनी तेवढा थाटामाटात लावून दिला. पुण्यातील पेशव्यांच्या शनिवार वाड्यासमोर अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह झाला. लग्नामध्ये भले मोठे सोने म्हणजे अगदी आत्ताच्या भाषेमध्ये किंवा किलोच्या भाषेमध्ये 2 किलो सोने म्हणजे जवळपास 200 तोळे सोने अहिल्यादेवींना घालण्यात आलेले होते. अर्थात म्हणूनच की काय, अहिल्यादेवींच्या लग्नाची कहाणी, लग्नाची गोष्ट लोकांच्या मुखोद्गत झालेली आहे. लोकांमध्ये ती वारंवार पुढच्या पिढीला सांगावी एवढी रंजक बनलेली आहे. अहिल्यादेवींचा अगदी सीना नदीच्या छोट्या पात्रापासूनचा प्रवास नर्मदा नदीच्या मोठ्या पात्रापर्यंत झाला आणि नर्मदा नदी किनारी असलेल्या माहेश्वर, इंदोर सारख्या राज्याची ती राजधानी, त्या ठिकाणची ही महाराणी झाली, ही गोष्ट मात्र तेवढीच रंजक घडली. अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासातील हा एक पहिला टप्पा आपण समजून घेतला. भेटूयात पुढच्या टप्प्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या विवाहानंतरच्या कहाणीकडे. अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह झाल्यानंतर अहिल्यादेवी होळकर आदर्श राज्यकर्त्या कशा बनल्या याचे अनेक पैलू आपण पुढच्या भागामध्ये उलगडणार आहोत. तुर्तास वेळेअभावी याच ठिकाणी थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन विषयाला घेऊन, अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील नवीन पानाला घेऊन. धन्यवाद.